अस्तित्वात असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये आपली माणसं घुसविणे किंवा नव्याने मोठ्या प्रमाणात सोसायट्या काढणे या दोनच मार्गांनी सहकारात प्रवेश मिळतो। नव्याने सोसायट्या काढता येतात आणि न्यायालयाच्या पातळीवर टिकवताही येतात। याचा पॅटर्नच माजी मंत्री कैलासवासी दिगंबर बागल यांनी सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातून घालून दिलाय। सहकारातील बागल पॅटर्न यशस्वी झाल्याने नंतरच्या काळात याच पॅटर्नची अंमलबजावणी दक्षिण सोलापूर, मंगळवेढा व अक्कलकोट तालुक्यातही दिसत आहे। सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्र आणि राजकारण सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील व स्वर्गीय नामदेवराव जगताप यांनी गाजविले आहे। त्यामुळेच माळशिरसच्या सहकारावर मोहिते पाटील आणि करमाळ्याच्या सहकारावर जगताप यांचे आजही वर्चस्व कायम आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या करमाळा सोसायटी मतदारसंघातून कैलासवासी नामदेवराव जगताप यांनी तब्बल 40 वर्षे प्रतिनिधित्व केले। त्यांच्या निधनानंतर 1986 मध्ये एक टर्म भगवान शिंदे यांना संधी मिळाली। त्यानंतर मात्र 1993 पासून 2018 पर्यंत या मतदारसंघातून नामदेवराव जगतापांचे चिरंजीव तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीच प्रतिनिधित्व केले आहे। करमाळ्याच्या सहकाराचा घट राखणारे गडकरी हे जगतापच ठरले आहेत। जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करताना आरोपाचा एकही डाग लागू न देण्याच्या मोजक्या संचालकांमध्ये जयवंतराव जगताप यांचा आवर्जून उल्लेख केला जातो। जगतापांचा बालेकिल्ला असलेल्या करमाळ्यातून 1995 मध्ये पहिल्यांदा दिगंबर बागल हे अपक्ष आमदार झाले। डीसीसी बँकेच्या करमाळा सोसायटी मतदारसंघात जयवंतराव जगताप विरुद्ध दिगंबर बागल यांच्यात 1999 मध्ये निवडणूक झाली होती। या मतदारसंघातील सर्वात चुरशीची निवडणूक म्हणून याकडे पाहिले जाते। या निवडणुकीत 93 पैकी 56 मते जगतापांना तर 37 मते बागल यांना मिळाली। डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पराभूत झालेले बागल 1999 मध्ये पुन्हा अपक्ष आमदार झाले। पुढे राज्यमंत्रीही झाले, परंतु त्यांना सोसायटी मतदारसंघातून डीसीसी वर संचालक होता आले नाही। पुढे 2004 मध्ये जयवंतराव जगताप करमाळ्यातून आमदार झाले आणि 2005 च्या डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा संचालक म्हणून विजयी झाले। डीसीसी बँकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर तालुक्याच्या सहकारात दमदारपणे उतरण्यासाठी कैलासवासी बागल यांनी 1999 मध्ये नव्या 21 सोसायट्यांची स्थापना केली। सोसायट्या स्थापन झाल्या, परंतु बँकेच्या सभासदत्वासाठी जगताप बागल असा मोठा संघर्ष झाला। या संघर्षात कालांतराने बागल जिंकले, पण डीसीसी बँकेवर संचालक म्हणून जाण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही। नव्या सोसायट्या स्थापन करण्यासाठी स्थापन केलेल्या सोसायट्या टिकवण्यासाठी हा संघर्ष इतर तालुक्यात संदर्भ म्हणून वापरला जात आहे। दिगंबर बागल यांचे 2005 मध्ये अकाली निधन झाले। त्यानंतर 2009 मध्ये त्यांच्या पत्नी श्यामल बागल करमाळ्याच्या आमदार झाल्या। डीसीसी बँकेच्या 2010 च्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातून जयवंतराव जगताप तर महिला प्रतिनिधी मतदारसंघातून रेशमी बागल असे सूत्र जुळले। 2015 च्या निवडणुकीतही हेच सूत्र राहिले। या सूत्रामुळे जगताप आणि बागल दोघेही जिल्हा बँकेचे संचालक झाले। डीसीसी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी करमाळ्यातील 113 सोसायट्या पात्र ठरल्या आहेत। यातील निम्म्याहून अधिक सोसायट्या जगताप यांच्याकडे आहेत। त्या खालोखाल रश्मी बागल, माजी आमदार संजय मामा शिंदे व आमदार नारायण पाटील यांच्या गटाकडे सोसायट्या आहेत। करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत झालेला जगताप बागल वादही आता जवळपास संपुष्टात आला आहे। त्यामुळे जगताप यांच्यासाठी डीसीसीची आगामी निवडणूक फक्त औपचारिकताच मानली जात आहे।